नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी खुशखबर आलेली आहे. बघा, एडिट ऑप्शन आलेलं आहे. ठीक आहे, ज्यांचे अर्ज नामंजूर झाले त्या माता भगिनींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ज्या माता भगिनींचे अर्ज नामंजूर झालेत, रिजेक्ट झालेत, तर त्या माता भगिनींसाठी एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. कशा पद्धतीने एडिट करायचे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासोबतच आता जवळपास सर्वच महिला त्या ठिकाणी पात्र असू शकतात, त्याची देखील माहिती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. एडिट कसं करायचं ते देखील सांगितलं जाणार आहे. हा शेवटचा ऑप्शन तुमच्यासाठी आहे, शेवटचा चान्स आहे एडिट करण्यासाठी. तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. सर्वात अगोदर माहिती दिली आहे, त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहत असतात. ठीक आहे, आता बघा, थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे. 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. 3000 रुपये 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर मोठी खुशखबर काय ती पाहूया. एडिट ऑप्शन आलेले त्याची देखील माहिती पाहूया. तर पाहू शकता, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी बघा, मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार आहे. बघा, 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे. 3000 रुपये तुम्हाला एकत्रितरित्या हा ठिकाणी हप्ता जो आहे तो मिळणार आहे. ठीक आहे, 3000 रुपयांचा तुम्हाला एकत्रित हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा, 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते शासन दरबारी त्या ठिकाणी आलेले आहेत. 1,40,00,000पेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. या अर्जांचा ओघ अद्यापही कायम आहे, कारण राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली. तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अजूनही मुदत आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर करू शकता. ॲप्लिकेशन देखील आता व्यवस्थित चालत आहे आणि वेबसाईट देखील चालत आहे. तर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. ॲप्लिकेशनमधून त्या ठिकाणी सबमिट होत नाही, परंतु वेबसाईटवरून तुमचे अर्ज त्या ठिकाणी होत आहे. तर वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज आलेली आहे. गुड न्यूज काय? त्यानुसार 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला आहे. बघा, निर्णय झालेला आहे शासन दरबारी. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला 2 ते 2.5 कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. तर बघा, अगोदर ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झाले होते तर त्या माता भगिनींना मोठा दिलासा होता की 17 ऑगस्टला आम्हाला फायनली त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. बहुतेक दिवसांपासून त्या माता भगिनी वाट बघत होता की कोणत्या दिवशी आमच्या अकाउंटला पैसे येतील. तर 17 ऑगस्ट तारीख फिक्स झाली. आता राहिला विषय, ज्या माता भगिनींचे अर्ज नामंजूर झाले त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठी देखील एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. एडिट बटन आलेलं आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा, सर्व माता भगिनी पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सर्वात अगोदर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जायचं आहे. अपडेट नाही आहे, ठीक आहे. ज्यांचा अपडेट नसेल त्यांनी अपडेट करून घ्या. अपडेट आलेलं नाही आहे. जो ॲप्लिकेशन तुमच्याकडे लेटेस्ट असेल तर त्यामध्येच एडिटचं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला जाता येईल? सर्वांनी प्लेस्टोरला जायचं आहे. नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुमच्याजवळ ते असेल. ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. सगळ्यात खाली 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला असेल. केलेले अर्ज त्यावर क्लिक करायचे. त्यावर तुम्हाला अर्ज पाहायला मिळतील. जो अर्ज तुमचा डिसअप्रूव्ड झालेला आहे त्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर ॲप्लिकेशन ओपन होईल. डिसअप्रूव्ड आहे आणि त्यामध्ये बघा एडिट फॉर्म अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, ठीक आहे. बघा, हा अर्ज डिसअप्रूव्ड झालेला आहे. या ठिकाणी एडिटचं ऑप्शन देखील आलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो काही सर्वे आहे तो रिजेक्ट झाल्याचं देखील तुम्हाला पाहायला मिळतं. व्ह्यू रिझनमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं जे काही अर्ज रिजेक्ट झाल्याचं जो काही कारण होतं ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एडिट बटनावर क्लिक करून तुमचं जे काही अर्ज आहे तो तुम्ही दुरुस्त करू शकता. ठीक आहे, आता बघा, ज्या माता भगिनींचे अर्ज नामंजूर झालेत, रिजेक्ट झालेत, त्यांनी व्यवस्थित हा जो काही ऑप्शन आहे तो शेवटचा ऑप्शन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, शेवटचे एडिटसाठी चान्स आहे तुम्हाला. तर तुम्ही हा एडिटचा चान्स व्यवस्थित यूज करा. सर्व माता भगिनींना सांगतोय, जर तुम्हाला येत नसेल तर कोणीतरी चांगलं शिकलेलं असेल, जास्त शिकलेलं असेल, त्यांच्याजवळ तुम्ही जरी गेलात हा अर्ज भरण्यासाठी तरी उत्तम राहील. व्यवस्थितरित्या अर्ज भरायचा आहे. अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत, त्यांनी देखील गावातील माता भगिनींचे अर्ज त्या ठिकाणी भरलेले असतील. तर ज्यांचे अर्ज नामंजूर झाले त्या माता भगिनींना कळवा. त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत
ज्या कारणास्तव त्यांचा अर्ज रिजेक्ट झाले आहेत ते जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडून घेऊन व्यवस्थितरित्या अपलोड करा आणि त्यांचा अर्ज देखील फक्त जर आपण पाहिले तर जवळपास 1 तासामध्ये सर्व अर्ज मंजूर होत आहे. ठीक आहे, तुम्ही जर परत त्या ठिकाणी अप्रूव्हसाठी टाकला, डिसअप्रूव्ह अर्ज तुम्ही परत एडिट करून टाकला तर जवळपास 1 तासामध्ये अर्ज मंजूर होत आहे. त्यामुळे काळजी करायची नाही, व्यवस्थित अर्ज टाका. जी काही चूक तुम्हाला दिलेली असेल हमीपत्रासंदर्भात असेल तर हमीपत्रांवर संपूर्ण ज्या काही टीक आहेत त्या करून टाका. नंतर तुमचं जे काय असेल रेशन कार्ड वगैरे, आधार कार्डची एक बाजू असेल, रेशन कार्डची एक बाजू असेल तर त्या दोन्ही बाजू टाका. ॲप्लिकेशन्स देखील आहेत, वेबसाईट्स देखील आहेत, त्यावर जाऊन देखील तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊ शकता. ठीक आहे, व्यवस्थितरित्या अर्ज भरायचा आहे. तुमचा अर्ज नक्कीच त्या ठिकाणी मंजूर होईल. 1 तासामध्ये तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होईल आणि जवळपास सर्वच महिला ज्या आहेत या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ठीक आहे, आता 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला थेट लाभ जो आहे तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. 17 ऑगस्टला ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर असतील त्या माता भगिनींना 17 ऑगस्टला पैसे या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातची अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली गेली आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करा. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.